ही आमटी वरायच्या भातासोबत, खिचडीसोबत, साबुदाणा वडेसोबत खाऊ शकता. एक नंबर आमटी लागते. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. आज आपण उपासाची बटाटो आमटी बनवणार आहे. एकदम खूप सुंदर अशी तिखट आणि झणझणीत आमटी बनवणार आहे. साधी आणि सोपी आहे. तुम्ही बघू शकता इथं मी बटाटो आमटी बनवण्यासाठी 3 मोठे साईजचे बटाटे घेतलेले आहेत आणि इथं थोडी कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतलेले आहेत. पाहू शकता कोथिंबीर आणि हिरवी मिरची मी मिक्सरमधनं बारीक असे काढून घेणार आहे आणि हे 3 बटाटे आपल्याला बारीक असे खिसून घ्यायचे आहे. बघू शकता याच्यामध्ये मी कोथिंबीर, हिरवी मिरची आणि शेंगदाणे या प्रकारे मोठा मोठा फोडणीसाठी आपण बारीक असं वाटून घेतलेले आहे. आणि इथं आपण आता बटाटे खिसून घेऊया. बटाट्याला आपल्या वरची स्किल काढून घ्यायचं आहे आणि या प्रकारे खिसणीच्या मदतीने खिसून घ्यायचं आहे. बघू शकता या प्रकारे आपल्याला खिसून घ्यायचे बटाटा. बघू शकता आपण 3 बटाटे किसून घेतलेले आहे या प्रकारे. आता आपण हे बटाटे किसलेले पाण्यात ठेवूया. इथं टोपात पाणी घेतलेलं आहे मी, त्याच्यात टाकूया. बघू शकता इथं आपण बटाटे स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेत आणि पाण्यातच ठेवायचे आपल्याला. इकडे फोडणी घालून घेऊया. आता इथं गॅसवर आपण कढाई ठेवलेली आहे. कढाई गरम झाली की लगेच आपल्याला ऑइल टाकून घ्यायचं आहे. इथं 1 पळी ऑइल टाकायचं आहे. आपण हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि शेंगदाणे वाटलेले ह्याच्यामध्ये टाकायचे तेलामध्ये. त्यामध्ये परतून घ्यायचे आपल्याला. याच्यात आपल्याला कच्चा शेंगदाणाच वापरायचा आहे. इथे थोडंसं आपण पाणी ऍड करूया. बघू शकता कसला भारी आपला मसाला दिसतोय. त्याच्यात आपण आता पाणी ऍड करूया. भाजलाय आपला मसाला. मी इथं 1 ग्लास पाणी ऍड केले. आमटी ही आपल्याला पातळच करायचं आहे बटाट्याची, जेणेकरून आपल्या वरायच्या भातासोबत जास्त प्रमाणात आमटी लागते. तो भात जरा गिचका असतो त्यामुळे चिकट भात असतो ना, त्याला आमटी जास्त लागते. तर आपल्याला पण इथं आमटी जास्त पातळच करायचं आहे. पातळ खूप छान लागते आमटी. आमटीमध्ये अर्धा चमच मीठ टाकून घेऊया. आमटीला छानपैकी उकळी येऊन द्यायचे आणि त्याच्यामध्ये आपण आता बटाटा टाकूया. बघू शकता पाणीला छान असं उकळी आली आपली. आता आपण त्याच्यात बटाटे ऍड करूया खिसलेले. मिक्स करून घ्यायचे छानपैकी. बघू शकता आपल्या आमटीला मस्त अशी उकळी आलेली आहे. आपण त्याच्यामध्ये थोडासा अजून शेंगदाण्याचा बारीक वाटलेला कूट टाकायचा आहे. 2 चमच टाकले मी इथं. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता आपली आमटी खूप सुंदर अशी आहे. आपल्याला हे बटाटा 5 मिनिटं शिजून द्यायचा आहे. त्याच्यावर प्लेट ठेवूया. आपले 5 मिनिटं झालेले आहे. आमटी आपली झाली का नाही पाहूया. बघू शकता तुम्ही आपल्याला फक्त हे बटाटा चेक करायचा आहे. आमटीला काही जास्त वेळ लागत नाही. किसलेला बटाटा आहे त्यामुळे 2 मिनिटात तयार होते. बघू शकता आपला बटाटा शिजलाय. तर रेडी झालेली आहे आपली आमटी. पाहू शकता साईडने ऑइल वगैरे सुटलेलं आहे छानपैकी. तर या प्रकारे आपल्याला आमटी करायचं आहे. लय पातळ नाही आणि लय घट्ट पण नाही. बघू शकता. तर आमटी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि नक्की ही आमटी एकदा तुम्ही पण ट्राय करा. खूप सुंदर आमटी होते. आपली आमटी रेडी झालेली आहे. बघू शकता तुम्ही ही आमटी वरायच्या भातासोबत, खिचडीसोबत, साबुदाणा वडेसोबत खाऊ शकता. एक नंबर आमटी लागते. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. आणि ही आपली बटाट्याची आमटी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.